अधिक मास सोमवारचे विशेष सोपे आणि प्रभावी उपाय. नमस्कार मित्रांनो, सुमित्रा टिप्स या आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. अधिक मास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात भगवान शिव, भगवान विष्णू आणि सर्व देवतांची भक्ती केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असते शास्त्रात सांगितले आहे. विशेषतः अधिक मासातील सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेले जप, तप, दान, व्रत आणि पूजन आणि यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास सोमवारला करायचे आहे सोपे, पवित्र आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने केल्यास मन शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक समाधान मिळण्यास मदत होते. महादेवाच्या कृपेने जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते आणि मनात भक्तीचा प्रकाश प्रज्वलित होतो. चला तर मग संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भगवान शिवांच्या कृपेचा लाभ मिळवण्यासाठी हे उपाय जाणून घ्या. अधिक मासातील सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि सात्विक भावनेने केलेले पूजन, जप, दान आणि सेवा यांचे विशेष महत्त्व आहे. महादेवाच्या कृपेने जीवनात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी हे उपाय भक्तिभावाने करावेत. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ सात्विक वस्त्रे परिधान करावी. दिवसाची सुरुवात भगवान शिवाच्या नामस्मरणाने करावी. शिवलिंगावर शुद्ध जल, गंगाजल किंवा पंचामृत अर्पण करावे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना मनातील सर्व इच्छा आणि प्रार्थना महादेवाच्या चरणी अर्पण कराव्यात. ओम नमः शिवाय या पवित्र मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. मंत्र जपामुळे मन शांत होते आणि भक्ती अधिक दृढ होते. महामृत्युंजय मंत्र, शिवचालिसा, रुद्राष्टक किंवा शिवमहित्म स्तोत्र पठण करावे. शिवपुराणाचे वाचन किंवा श्रवण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घ्यावे. मंदिरात तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती करावी. शिव पार्वती यांचे संयुक्त पूजन करावे. वैवाहिक जीवनातील सुख, प्रेम, सौहार्द वाढवण्यासाठी हा उपाय विशेष लाभदायक मानला जातो. शक्य असल्यास सोमवारचे व्रत करावे. उपवास शक्य नसेल तर सात्विक आणि साधा आहार घ्यावा. कांदा, लसूण, तामसी पदार्थ टाळावेत. गरजूंना अन्नदान करावे. भुकेल्या व्यक्तींना अन्नदान देणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. गरीब आणि गरजू लोकांना वस्त्रदान करावे. आपल्या क्षमतेनुसार मदत केल्याने पुण्य प्राप्त होते. गाईला हिरवा चारा, भाकरी किंवा गूळ खाऊ घाला. गोसेवा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था करावी. निसर्गातील प्रत्येक जीवाविषयी दयाभाव ठेवावा. झाडे लावावीत आणि त्यांचे संवर्धन करावे. पर्यावरण रक्षण हे देखील एक पवित्र कार्य मानले जाते. आई वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करावा. त्यांचा आशीर्वाद जीवनात सकारात्मक आणतो. दिवसभर गोड बोलावे. राग आणि वादविवाद टाळावेत. शांत आणि संयमी स्वभाव ठेवावा. क्षमा, दया, प्रेम आणि करुणा या गुणांचा अंगीकार करावा. इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवावी. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे आणि मुलांना चांगले संस्कार देणाऱ्या कथा सांगाव्यात. घरात शिवभजन, मंत्र किंवा भक्तिगीत लावावे. भक्तिमय वातावरण मनाला प्रसन्न ठेवते. ध्यान आणि प्राणायाम करावं. काही मिनिटे शांत बसून भगवान शिवांचे ध्यान केल्याने मन स्थिर होते. संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावावा आणि संपूर्ण कुटुंबासहित आरती करावी. दिवसाचा शेवट महादेवांचा आभार मानावेत आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. घरातील देवघर स्वच्छ करून सुगंधी फुले अर्पण करावी. स्वच्छता ही देवपूजेची पहिली पायरी मानली जाते.
देवघरात सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. दिव्याचा प्रकाश घरातील सकारात्मकता वाढवतो असे मानले जाते. रुद्राक्षाची माळ घेऊन शिवनामाचा जप करावा. जप करताना मन पूर्णपणे महादेवांच्या चरणी अर्पण करावे. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी ओम नमः शिवाय मंत्राचं स्मरण करावे. यामुळे मनात आत्मविश्वास आणि शांतता निर्माण होते. भगवान शिवांना पांढरी फुले अर्पित करावी. पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. शिवलिंगावर दूध अर्पण करताना सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी. स्वतःसोबत संपूर्ण समाजाची मंगलासाठी प्रार्थना करणे हे श्रेष्ठ भावना आहे. शिवपुराणातील एखादा अध्याय वाचावा किंवा महादेवांच्या कथा ऐकाव्या. त्यामुळे भक्ती आणि श्रद्धा अधिक दृढ होते. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करावी. मदत ही नेहमी आर्थिकच असावी असे नाही. प्रेमाचे 2 शब्दही मोठे मदत ठरू शकतात. भुकेल्या व्यक्तींना अन्न देण्याचा प्रयत्न करावा. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले जाते. पक्षी आणि प्राण्यांमध्ये पाण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन घडते अशी भावना ठेवावी. निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प करावा. झाडांना पाणी घालावे किंवा नवीन रोप लावावे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना वेळ द्यावा. त्यांच्या अनुभवामधून जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. मनात कोणाबद्दल राग किंवा द्वेष असेल तर तो करण्याचा प्रयत्न करावा. क्षमा हा सर्वात मोठा सद्गुण मानला जातो. दिवसभर आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी मन हीच खरी संपत्ती आहे. भक्तिगीते, शिवभजने किंवा मंत्र ऐकावे. त्यामुळे मनातील नकारात्मकता विचार कमी होण्यास मदत होते. मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांच्या गोष्टी सांगाव्यात. चांगले संस्कार हीच खरी संपत्ती आहे. मंदिरात फुले, धूप किंवा दिव्यांसाठी तेल अर्पण करावे. हेही एक प्रकारचे सेवाकार्य आहे. सर्व जीवाप्रती दयाभाव ठेवावा. कोणालाही जाणून-बुजून दुखवू नये. रात्री झोपण्यापूर्वी महादेवाचे स्मरण करून दिवसात झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी आणि पुढील आयुष्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना करावी. घरात सकाळी शिवनामाचा गजर करावा. दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने झाल्यास मनात सकारात्मकता निर्माण होते. देवघरात अखंड दिवा लावण्याचा संकल्प करावा. दिव्याचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे प्रतीक मानला जातो. ओम नमः भगवते रुद्राय या मंत्राचा जप करावा. हा मंत्र भगवान शिवाच्या कृपेची अनुभूती देणारा मानला जातो. महादेवांना कमळ किंवा सुगंधी फुले अर्पण करावी. पूजेमध्ये शुद्ध भावना सर्वात महत्त्वाची असते. शिवमंदिरात नारळ अर्पण करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पत्रासोबत महादेवाचे नामस्मरण करावे. आपल्या हातून झालेल्या चुकांसाठी मनापासून क्षमा मागावी. आत्मपरीक्षण हीच आध्यात्मिक प्रगतीची महत्त्वाची पायरी आहे. संतांच्या चरित्राचे वाचन करावे. संतांचे जीवन आपल्याला सच्चार आणि भक्तीचा मार्ग दाखवते. एखाद्या दुःखी किंवा निराश व्यक्तीला धीर द्यावा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हेही मोठे पुण्य आहे. फळांचे दान करावे किंवा गरजू कुटुंबाला किराणा सामान देण्याचा प्रयत्न करावा. गोशाळेत जाऊन गायीची सेवा करावी किंवा त्यांच्या चाऱ्यासाठी मदत करावी. एखाद्या झाडाची नियमित काळजी घेण्याचा संकल्प करावा. पर्यावरण संरक्षण हे ईश्वर सेवेचेच एक रूप आहे. पाण्याची नासाडी टाळावी. इतरांनाही त्यांचे महत्त्व सांगावे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून प्रार्थना करावी. सामूहिक प्रार्थनेमुळे घरात एकात्मता वाढते.
कोणाबद्दलही वाईट बोलू नये, टाळावे. वाणीतील गोडवा हा अलंकार आहे. आपल्या कमाईतील काही भाग सत्कार्यासाठी राखून ठेवावा. दानामुळे मनात समाधान निर्माण होते. संध्याकाळी शिवभजन किंवा महादेवाची आरती म्हणावी. भक्तिमय वातावरण मनाला शांत करते. काही वेळा ध्यान करून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे मानसिक ताण कमी होतो. मंदिरातील पुजारी किंवा सेवकांचा आदर करावा आणि शक्य असल्यास त्यांना मदत करावी. धार्मिक ज्ञान वाढवण्यासाठी आध्यात्मिक ग्रंथांचे नियमित वाचन करावे. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराचा अंश आहे अशी भावना ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम पृथ्वी मातेला नमस्कार करावा आणि दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करावी. स्नानानंतर देवघरात बसून काही वेळ महादेवाचे ध्यान करावे. मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण कराव्यात. शिवलिंगावर काळे तीळ मिसळलेले जल अर्पण करावे. शिवपूजेत तिळाचे विशेष महत्त्व मानले जाते. महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करून मनातील इच्छा भक्तिभावाने सांगाव्यात. रुद्राक्षाच्या माळेने जप करावा. नियमित जपामुळे मनाची एकाग्रता वाढते. शिवमहिमा स्तोत्र, लिंगाष्टकम किंवा रुद्राष्टक यांचे पठण करावे. संध्याकाळी शिवमंदिरात किंवा देवघरात दिवा लावून संपूर्ण कुटुंबासह आरती करावी. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला धान्यदान करावे. धान्यदान हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. आपल्या परिसरातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य किंवा वह्या पुस्तके देण्याचा प्रयत्न करावा. घराच्या गच्चीवर किंवा अंगणात पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवावे. भटक्या प्राण्यांना अन्न आणि पाणी द्यावे. सर्व जीवांवर दया करणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. एखादे फळझाड किंवा औषधी वनस्पती लावण्याचा संकल्प करावा. आपल्या मनातील नकारात्मकता, राग आणि द्वेष दूर करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांच्याशी मतभेद झाले आहे त्यांच्याशी संवाद साधून संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा. दिवसभर हसतमुख राहावे आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. महादेवांची भक्तिगीते ऐकावी किंवा कुटुंबासोबत भजन करावे. मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांची माहिती द्यावी. मंदिरात स्वच्छतेची सेवा करावी किंवा धार्मिक कार्यात सहभाग व्हावे. ध्यान आणि प्राणायामाद्वारे मन शांत ठेवावे. पाणी वाचवण्याचा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करावा. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद कुटुंबीय आणि गरजूंमध्ये वाटावा. मित्रांनो, अधिक मास सोमवार हा केवळ व्रत, उपवास किंवा पूजा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या मनाला, विचारांना आणि आचरणाला शुद्ध करण्याची एक सुंदर संधी आहे. भगवान शिवांना केवळ मोठ्या पूजा अर्चा नव्हे, तर भक्तांच्या मनातील श्रद्धा, प्रेम, दया आणि सेवाभाव प्रिय असतो. या दिवशी केलेले नामस्मरण, दान, सेवा, जप, सत्कर्म आपल्या जीवनात सकारात्मकता, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येतात. त्यामुळे या अधिक मास सोमवारला महादेवाचे स्मरण करा, चांगले विचार अंगीकारा आणि इतरांच्या जीवनातही आनंद पसरवण्याचा प्रयत्न करा. भगवान भोलेनाथ आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो, आपल्या कुटुंबावर सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्याचा वर्षाव करो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सुमित्रा टिप्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.